तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोकेचं स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की मी तुम्हाला आज अशी माहिती सांगणार आहे की शिक्षक पात्रता परीक्षा जी शिक्षकांसाठी झालेली आहे, जी विद्यार्थ्यांची झालेली आहे, ती परीक्षा कशासाठी होती? तर ती फक्त पात्रता परीक्षा आहे. म्हणजे कुठली? तर TET. ज्यांनी ज्यांनी दिली 2025ची TET दिलेली आहे. कारण की परीक्षा किती तारखेला झाली? तर नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की परीक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात हार्ड होती की बऱ्याच जणांच्या डोक्याची खालची माती सरकलेली आहे, पायाखाली जमीन सरकलेली आहे. आणि काय झालं की बऱ्याच जणांनी ह्या परीक्षेला हलक्यात घेतलं होतं. आणि बरेच जण शिक्षक आंदोलन करत आहेत. कारण की काल 5 डिसेंबरला सोलापूरमध्ये जे आंदोलन झालं, शिक्षक मोर्चा झाला, ती परीक्षा रद्द करा किंवा शिक्षकांच्या मागण्या मान्य करा, ही पूर्णपणे घडामोडी झाल्या. पण ह्याच्यामध्ये खरं कारण काय मित्रांनो लक्षात घ्या. तर आता तुम्ही मोर्चा काढलाय, सगळं झालंय, पण मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती शिक्षक पात्रता परीक्षा आहे. ही त्या ह्या परीक्षेवरून तुम्हाला नोकरी लागत नाही. फक्त विषय असा आहे की जे चालू शिक्षक आहेत, म्हणजे जे नोकरीत आहेत, त्यांना ही परीक्षा पात्र असणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना चालू सर्व्हिसमध्ये राहायचं असेल आणि ज्यांना प्रमोशन पाहिजे असेल, त्यांना म्हणजे आपल्यामध्ये ज्या शिक्षकांची सर्व्हिस 5 वर्ष राहिली, त्यांना हे प्रमोशन जर पाहिजे असेल तर त्यांना ही परीक्षा द्यावी लागत होती. आणि जे शिक्षक चालू नोकरीमध्ये आहेत, त्यांचं वय कमी आहे, त्यांना ही परीक्षा ही असं म्हणजे पूर्णपणे अनिवार्य आहे. आणि या परीक्षेला 2 चान्स दिलेले आहेत. म्हणजे आता 1 चान्स तर ऑलरेडी निघून गेलेला आहे. आता दुसरा चान्स जो आहे तो लवकरच येणार आहे. परीक्षा दुसरी लेखी येणार आहे. पण आता विषय असा आहे की या परीक्षेचा निकाल कधी लागणार हे तुम्हाला सांगणार आहे. आणि निकाल दरवर्षी किती लागतो, कारण की परीक्षेच्या मानानुसार निकाल किती टक्के लागतो आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत. आता आपण बघितलं परीक्षेचं प्रश्नपत्रिका जर चेक केली, पेपर 1चं जर तुम्ही चेक केलं, तर इंग्रजी एवढ्या मोठ्या प्रमाणात हार्ड होतं. इंग्लिश जे आहे ते मोठ्या प्रमाणात हार्ड होतं. म्हणजे ज्याने आणि ह्याच्यामध्ये चुका काय झाल्या तुम्हाला सांगतो. परीक्षा पेपर निवडताना, कारण की फॉर्म भरताना चुका कुठल्या केलेल्या आहेत ते लक्षात घ्या. ज्यांना इंग्रजी सोपं जातं त्यांनी फॉर्म भरला. पण ज्यांचा विषय असा आहे की ज्यांना माहीत नव्हतं की भाषा कशा प्रकारे निवडायची. कारण की ऑनलाईन सेंटरवाल्यांनी काय केलं होतं, जर आपण परीक्षा फॉर्म भरायला गेला तर भाषा कुठली टाकायची, तर आपण म्हणलं मराठी म्हणलं. म्हणजे मराठी आणि इंग्रजी सर्वांना बेसिक माहीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय केलं, मराठी इंग्रजी ही भाषा ठेवली. आणि बऱ्याच जणांच्या चुका झालेल्या आहेत. ज्याला इंग्रजी जमत नाही त्यांनी देखील इंग्रजी भाषा ठेवलेली आहे. आणि परत त्यांना पेपरला गेल्यावर कळलं की बाबा हिंदी भाषा होती आणि आपण इंग्रजी भाषा निवडलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थी म्हणजे निमे तर ह्याच्यात आउट झालेले आहेत. म्हणजे संपलाच विषय. तर निमे जे आहेत लोक, म्हणजे शिक्षक असतील किंवा पोरं असतील, ते निमे ह्याच्यात आउट झाले. ते कशामुळे? तर तिथं गेल्यावर कळलं की बाबा आपल्याला हिंदी भाषा ही निवडता येत होती आणि इंग्रजी कॅन्सल होत होती. पण आपण काय केलं की बाबा मराठी आणि इंग्रजी ठेवा म्हणलं, आणि ती ठेवली इंग्रजी, त्यामुळे हिंदी आपली कॅन्सल झाली आणि इंग्रजी आली. अशा प्रकारे बऱ्याच जणांना इंग्रजी कसं आहे की डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. इंग्रजी वाचून कळत नाही, समजून कळत नाही. म्हणजे हिंदी कसं आहे, आपल्याला थोडं का होईना वाचून कळतं, म्हणजे पर्याय पॅसेज कळतात, म्हणजे थोडंफार मार्क पडतात. पण इंग्रजीमध्ये कसं आहे की बरेच प्रकारे मार्क जातात, ग्रामरमध्ये मार्क जातात किंवा पॅसेजमध्ये देखील मार्क जातात. कारण कितीही पॅसेज सोपा असला तरी आपले मार्क इंग्रजीमध्ये जातात. त्यामुळे विषय नाही की इंग्रजीमध्ये मार्क जाणार म्हणजे जाणार. आता विषय असा आहे की त्याच्यामुळे काय झालंय, आता पुढल्या वेळेस तुम्ही चुका कुठल्या करायच्या नाहीत. तर तुम्ही जर पेपर तुम्हाला जर इंग्रजी जमत नसेल तर काय करायचं, तर प्रथम भाषा कुठे ठेवायची, तर हिंदी ठेवायची आणि दुसरी मराठी आपोआप पडते. कारण की दुसरी जर पहिली जर मराठी ठेवली तर दुसरी इंग्रजी पडते, आणि जर पहिली हिंदी ठेवली तर दुसरी मराठी पडते. म्हणजे अशा प्रकारे होतं आहे. त्यामुळे भाषा निवडताना कुठली ठेवायची, तर प्रथम भाषा जी आहे हिंदी ठेवणे गरजेचे आहे. आता पेपर दुसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की TET 2 अजून एकदा निघणार आहे. म्हणजे आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये ह्याची ॲडव्हर्टाईज येऊ शकते. पण आता ह्या ॲडव्हर्टाईज येण्याआधी ह्या परीक्षेचा निकाल कधी लागणार हे देखील तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. बाबांनो, परीक्षेचा निकाल कधी आहे? तर आता आपल्याला माहिती आहे की पेपर 23 नोव्हेंबरला झालेला आहे. 23 नोव्हेंबरला ही परीक्षा झालेली आहे. आणि परीक्षा कशा प्रकारे झालेली आहे, तर ही परीक्षा आपल्याला माहिती आहे की कॉम्प्युटरद्वारे तपासली जाणार आहे. पेपर जो आहे तो कॉम्प्युटरद्वारे तपासला जाणार आहे. पण आता आपण भाषा निवडताना कुठली तुम्ही लक्षात घ्यायची, चुका बऱ्याच जणांनी केल्यामुळे नेहमी ह्याच्यात आउट झालेले आहेत, ते लक्षात घ्या. आता पेपर दुसरा चान्स दिलेला आपल्या सरकारनं, त्याच्यामध्ये कशा प्रकारे फायदा करून घ्यायचा आहे, तर भाषा निवडताना कुठली निवडायची, तर पूर्णपणे माहिती जर पाहिजे असेल, आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जेव्हा परीक्षा दुसरी निघणार तेव्हा आपल्या चॅनलवर पूर्णपणे फॉर्म भरल्याची पूर्णपणे प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे, कशाप्रकारे भाषा निवडते. त्यामुळे तुम्ही आताच जर पोलीस भरती किंवा TET परीक्षेचं असाल, स्पर्धा परीक्षेसंदर्भात कुणीही असाल, तुम्हाला जर खरोखरच शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची, मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय की बाबा फक्त यूट्यूबला सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला 100% पूर्णपणे माहिती दिली जाईल. आता विषय असा आहे की पेपर 2साठी आपल्याला 23 नोव्हेंबरसाठी आपली परीक्षा झालेली आहे. आणि या परीक्षेचा निकाल कधी लागणार? आता निकाल लागण्याची तारीख तुम्हाला सांगतो मित्रांनो. कारण की निकाल जो आहे तो 100% ह्याच महिन्यात लागणार. म्हणजे कुठला? तर जानेवारी महिन्यामध्ये
निकाल जानेवारी 10 तारखेपर्यंत आहे जेव्हा परीक्षेचा निकाल लागून जाईल. 10 जानेवारीपर्यंत निकाल लागला म्हणजे लागला हे लक्षात घ्या. कारण की 100% निकाल लागणार आहे. म्हणजे निकाल म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की किती विद्यार्थी पास झाले, किती आउट झाले ह्याची संपूर्ण म्हणजे सर्टिफिकेट येणार. पूर्णपणे आपल्याला माहिती आहे गेल्या वेळेस ज्यांनी परीक्षा दिली त्यांना माहीत आहे. आणि जे नवीन आहेत त्यांना माहीत होईल की कशाप्रकारे पास आणि इलिजिबल, नॉट इलिजिबल आणि इलिजिबल पूर्णपणे ह्याच्यामध्ये येतं आहे. आणि हेच बघायचं आहे आता. ही परीक्षा झाल्यानंतर समजा विद्यार्थी पास झाले किंवा नाही झाले तर ह्याची दुसरी परीक्षा कधी होणार? TET 2026ची परीक्षा कधी होणार लक्षात घ्या. तर फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरले जातील. पेपर म्हणजे TET 2चे. आता आपल्याला माहिती आहे CETTचा फॉर्म भरायला चालू आहे. CETTचं 8 फेब्रुवारीला परीक्षा आहे. CETTची 8 फेब्रुवारीला. ह्याच्यामध्ये भाषा कुठली निवडली तर मित्रांनो मराठी आणि नाही तुम्ही आपल्याला भाषा हिंदी भाषा निवडायची. मराठी आणि हिंदी ह्याशिवाय भाषा निवडायची नाही. कारण की CETTला जर भाषा निवडली असेल तर हिंदीच निवडा. कारण की हिंदीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण इंग्लिश तुम्ही कटच करून टाका. इंग्लिशचा काही विषय धरू नका. कारण इंग्लिश जर तुम्ही कट केलं तर तुम्ही ही परीक्षा पात्र होणार. कारण ज्यांना इंग्लिश जमतंय, जे इंग्लिशचे शिक्षक आहेत ते इंग्लिश ठेवू शकतात. पण जे सर्वसामान्य शिक्षक आहेत म्हणजे मराठी त्यांचा विषय असेल किंवा समाजशास्त्र विषय असेल त्यांनी हिंदी भाषा ठेवा रेग्युलर. कारण की हिंदी भाषा जर ठेवली तर तुम्हाला आता फॉर्म मुदत संपत आलेली आहे. 2 दिवस राहिलेत फॉर्म मुदत संपायला आणि त्यानंतर 8 फेब्रुवारीला परीक्षा आहे. भाषा निवडायची पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करा YouTube चॅनल सबस्क्राईब करून टाका. TET परीक्षेसंदर्भात पूर्णपणे अपडेट बघण्यासाठी आपले YouTube चॅनल